सर्वांना जय हरी। आपल्या देवळाली प्रवरा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांचा पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी भोजन प्रसादासाठी येत असतो। परंतु वारकऱ्यांची इतरही काही सेवा घडावी या उद्देशाने आमच्या देवळाली प्रवरा भजनी मंडळाच्या वतीनं त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही हा उपक्रम चालू केला। त्याचप्रमाणे आम्हाला फार मोठं सहकार्य करणारा आमचा नाविक बंधू यांनी या ठिकाणी मोफत दाढी मागच्याही वर्षी केली होती, याही वर्षी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। अत्यंत प्रेमाने या ठिकाणी हा सेवा त्यांची चालू आहे। त्याचप्रमाणे आम्हाला दूध उत्पादकांनी दूध डेअऱ्यांनी फार सहकार्य केलं। सुमारे 500 लिटर दूध या ठिकाणी मसाला दूध आम्ही तयार केलंय। त्यामुळे साखरेची व्यवस्था या ठिकाणी केली। हा पेंडॉल आम्हाला उभा करून दिला आमचे खरात यांनी। त्याचप्रमाणे जेवढं जेवढं सहकार्य आहे तेवढं सर्व आमच्या ग्रामस्थांचा फार मोठा सहभाग आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यवस्था आमच्या सर्व डॉक्टर्सनी या ठिकाणी केलेली आहे। सर्व डॉक्टर्सनी या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या क्लिनिक मध्येच त्या ठिकाणी मोफत व्यवस्था त्यांची वारकऱ्यांची शुश्रूषा त्यांनी केलेली आहे। त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली 50 कॅन या ठिकाणी उपस्थित आहेत, उभे केलेले आहेत। चहा ठेवलेला आहे, सकाळपासून चहाची वाटप चालू आहे। सर्व कार्य या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून ही तयारी सुरू आहे आणि ज्याला भरपूर असा सहभाग आम्हाला ग्रामस्थांच्या वतीनं मिळालेला आहे। आमच्या पाठीची सगळी जनता उभी राहिली म्हणून हा मोठा दैदिप्यमान असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। अशीच वारकऱ्यांची सेवा आमच्याकडून घडावी, नाभिक बंधूकडून घडावी, कारण ही सेवा कधी जिंदगीमध्ये व्हायला जाणार नाही। या सेवेचा नक्कीच सर्वांना फायदा होणार आहे। परमेश्वराचं कार्य कधीच व्हायला जात नसतं। धन्यवाद। जय हरी। आज देवळाली प्रवरा नगरी श्री क्षेत्र देवळाली प्रवरा येथे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पायी सोहळा आज आगमन होणार आहे। दुपारचे भोजन इथं आमच्या देवळाली प्रवरा नगरीत आहे। आमच्या देवळाली प्रवरा नाभिक समाज बांधवांच्या वतीने सर्व वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग आम्ही करण्याची सुविधा आहे जे राबवलेली आहे। आम्ही स्वतः या क्षणाला पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी जाऊ शकत नाही, पण या वारकऱ्यांमध्ये आम्ही आमचा पांडुरंग पाहत आहे आणि आम्ही त्यांची सेवा करत आहोत। तरी देवळाली प्रवरामधील सर्व वारकरी मंडळ, नाभिक मंडळ आणि सर्व ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने येथे जमून प्रत्येक वारकऱ्याची सेवा करत आहेत। तर यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आम्ही वारीक हजामत करतो बारीक बारीक। देवळाली प्रवराच्या नाभिक संघटनेच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने इथल्या संपूर्ण वारकऱ्यांची आम्ही सेवा करण्याचा निर्णय केलेला आहे। या वर्षीपेक्षा पण पुढच्या वर्षी आम्ही नाभिक समाज भरपूर आणखी पुढच्या वाढून जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी सगळ्या भाविकांना, वारकऱ्यांना धन्यवाद। एवढीच माझी पांडुरंग चरणी धन्यवाद।